आपल्या विद्यालयाचे माझे सहकारी मित्र, शिक्षक मित्र वाघुले सर. माझं 1 नंबर नाव होतं उपनिगी शाळेमध्ये सांगतो मी. 1 नंबरला वाघुले सर, 2 नंबरला आणि नन्नव सर 3 नंबरला अशी आपली शाळेची सुरुवात झाली होती. पहिल्या वर्षी 8वीचा वर्ग चालू केला होता. ओपनिंगच्या काळामध्ये मी आणि वाघुले सर यांनी पहिला वर्ग पहिल्या दिवशी आम्ही दोघांनी चालू केला होता. आणि बघा तशी स्टेप आम्हाला थोडीशी मिळत चालली. आम्हाला थोडंसं त्याचं थोडं अभिमानही वाटतोय. मी 1 नंबरला जॉईंट होतो. माझाही मुलगा गेल्या वर्षी MBBSमध्ये सिलेक्ट झाला. 2 नंबरला वाघुले सर होते, त्यांचाही मुलगा चांगल्या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सिलेक्ट झालेला आहे. आणि असेच आपल्या विद्यालयामध्ये जे काही स्टेपने शिक्षक आलेले आहेत त्यांची सुद्धा अशीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्याही मुलांची निवड होऊ शकते. आणि त्याचबरोबर आमच्याच मुलाची निवड होईल असं काही नाही, तुमची सुद्धा होऊ शकेल. आणि निवड होण्यासाठी आताच शिवमने सांगितले, काय सांगितले, त्याचे अनुभव त्यांनी सांगितले आहे. निवड होण्यासाठी असं घरी बसून झोपून अशी निवड होत नसते बाळांनो. शिवम या ठिकाणी यासाठीच बोलवलं आहे की तुमच्यामध्ये एक ऊर्जा तयार व्हावी. ती ऊर्जा तयार झाल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात किंवा शिक्षण घेऊ शकतात. असे वेगवेगळ्या क्षेत्रातले मुलं आपल्याजवळ आले, त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला जर लाभलं तर तुमचं कधी कधी मन असं तयार होत असतं, अरे सरांचे मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या शिक्षण जातात, आपल्यालाही जमणार नाही का, आपणही जायचा प्रयत्न करू. निश्चित तुम्हाला सुद्धा जमेल, तुम्ही सुद्धा जाण्याचा प्रयत्न करा. मायनस विचार काय असते, आपल्याला काय ते जमतंय का, आपल्याकडे एवढा पैसा आहे का, काहीच नाही. पैसा प्रयत्न करायला पैसा कमीच लागतो, लागतही नाही. आणि आता दिंडे सरांनी सांगितलं विशेषतः मुलीला तर शिक्षणाला पैसाच लागत नाही. आता फुकट शिक्षण आहे, शासनाचं धोरण काय आहे, मुलीला फुकट शिक्षण आहे. म्हणूनसाठी बघा जीवनात यशस्वी व्हा, आता संधीचं सोनं करा. आणि मुलांनी सुद्धा, मुलांना फुकट नाही पण मेहनतीने आणि जिद्दीने जर तुम्ही ठरवलं ना तर जे ठरवलं ते नक्कीच यशस्वी होत असतं, ते पूर्णत्वाला जात असतं. म्हणून हे ज्या काय मुलांना डिग्र्या मिळाल्या आहेत किंवा जे शिक्षणासाठी त्यांचे नंबर लागले आहेत ते सहज लागलेले नसते बाळांनो. त्यासाठी अहोरात्र त्यांनी कष्ट केलेलं आहे, मेहनत केलेलं आहे. आता माझा एक घरचाच अनुभव तुम्ही नेहमी सांगत असतो. माझा मुलगा शेवटच्या वर्षामध्ये जास्तीत जास्त 5-6 तास झोपायचा, पूर्ण वेळ अभ्यासाचा असायचा. त्याच पद्धतीने शिवमने सुद्धा तसेच प्रयत्न केले असतील, म्हणून तो एवढ्या उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी त्याच्यात नंबर लागलेला आहे. म्हणजे असं मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही. जसं की आपल्या आईवडील शेतामध्ये कष्ट केल्याशिवाय त्यांना मोबदला मिळत नाही शेतीतला, तशीच अवस्था तुमची आणि शेतकऱ्याची अवस्था एकच असते बाळांनो. जशी तुमची मेहनत असेल तसं तुम्हाला ते फळ मिळणार आहे. म्हणून एक तुमच्यामध्ये ऊर्जा एक तयार व्हावी म्हणूनसाठी अशा वेगवेगळ्या पदावर गेलेल्या किंवा निवड झालेल्या मुलांचं चर्चा किंवा मार्गदर्शन तुम्हाला लाभावं, जेणेकरून तुम्हालाही त्या दिशेने जाता यावं. यासाठी या ठिकाणी छोटेखानी शिवमचा आपण या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे. शिवमने त्याच्या आतापर्यंतच्या अनुभवाची माहिती सांगितली आहे आणि भविष्यातल्या शिक्षणाचीही त्यांनी माहिती सांगितली आहे. तर यापुढे आपण जे जे उच्च दर्जाला मुलं गेलेले आहेत त्यांचं आपण शाळेमध्ये वर्षातून त्यांना जसा वेळ मिळेल तसं आपण त्यांना मागणी करू, कारण त्यात आपलेच मुलं आहेत ना. आपल्या शाळेसाठी कधी ते योगदान देणार आहेत. आपल्याला जर वाटलं नाही एखाद्या वेळेस तर आपण त्यांना बोलून घेऊ या ठिकाणी. आता 10वीची परीक्षा झाल्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण पुढं चालू असतं आणि 11वी-12वीच्या शिक्षणानंतरच हे जे काय कोर्स आहेत ते मिळत असतात. म्हणून शिवम आम्हाला 10वीची परीक्षेच्या अगोदर तुला जर वेळ मिळाला तर आम्हाला 1 दिवस येऊन भविष्यातल्या 10वीच्या मुलांनी परीक्षा दिल्यानंतर त्यांनी कोणत्या साईडला जायचं किंवा कशा पद्धतीने त्यांनी तयारी करायची यासाठी आम्हाला 1 दिवस तुझा वेळ दे. तर अशा पद्धतीने आपण शिवम आणि अजून दर्जेदार वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले मुलं आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊ. पण या ठिकाणी तुम्ही नुसते दगडगोट्यासारखं निर्जीवप्रमाणे राहायचं नाही बाळांनो. त्याने आता सांगितलं त्याच्या सुविचारामध्ये, तुमच्या धारीपेक्षाही काय तलवारीच्या धारीपेक्षाही काय पाहिजे, धार तुमच्यात जास्त पाहिजे. आणि आकाशामध्ये जशी वीज चमकते ना त्या पद्धतीने तुमच्यात तेवढी स्मरणशक्ती पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही जागृत राहता, निर्जीव वस्तूप्रमाणे राहू नका, दगड गोट्यासारखे जगू नका. दगड गोट्यासारखे जर जगले तर जीवनात काहीच मिळत नाही बाळांनो. म्हणून प्रयत्न करा. प्रयत्न करायला यश मात्र हमखास असतं, हे निश्चितच आहे, हे आपल्यासमोरच उदाहरण आहे. म्हणून
अशा पद्धतीने या ठिकाणी छोटेखानी शिवमचा पण हेतुचितचा सत्कार केलेला आहे. आणि शिवमचा सत्कार झाला आहे म्हणजे आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. तुमचे सत्कार व्हायला पाहिजे भविष्यात आणि तुमचे सत्कार होण्यासाठीच हा शिवमचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे आपण. जेणेकरून शिवमच्या दिशामध्ये किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्या मागोमाग तुम्ही चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुमच्यासारख्या मुलांनी या ठिकाणी येऊन आमच्याकडून सत्कार घेतला पाहिजे. आम्ही तुमच्या सत्काराची वाट पाहत आहोत. म्हणून भविष्यात तुम्ही त्या पद्धतीने वाटचाल तयार करा, अभ्यास करा, एक चांगले विद्यार्थी आणि देशाचे एक चांगले नागरिक घडा. हुशार हुशार माणूस जो असतो ना, त्या हुशार माणसाची गरज देशाला असते बाळांनो. देशाला शिंदे सरांनी आता सांगितले, काय सांगितले, त्यांचा आत्याचा मुलगा अमेरिकेला शिकतोय आणि शासन त्याला, भारत सरकार त्याला खर्च पुरवते. का रे बाळांनो? त्या हुशार लोकांची भारत देशाला गरज आहे. आपल्याच देशातले नागरिक जर हुशार झाले तर त्या हुशारीमुळं आपल्या देशाचं काय होत आहे, जास्तीची जडणघडण होत असते किंवा जास्तीचं काहीतरी त्याच्याकडून मिळत असतं. आपल्या भारत देशाला जगावर राज्य करायचं म्हणल्यावर अशा तज्ज्ञ सुज्ञ विचारवंत लोक आपल्या देशातून तयार व्हायला पाहिजेत. म्हणून जरी तो मुलगा अमेरिकेला गेला तरी भारत सरकार त्याला खर्च देते, म्हणजे तो त्या ठिकाणचं ज्ञान घेऊन आपल्या देशामध्ये येऊन आपल्या देशातल्या लोकांना, तुमच्यासारख्या विद्यार्थ्याला तो ज्ञान देईल आणि त्याच्यासारखे आणखीन 10चे 20चे 50 असे विद्यार्थी तयार करेल आणि आपला भारत देश उच्च स्तरावरती जाण्यासाठी त्याची मदत मिळेल. अशा पद्धतीने शिक्षणाचं मत असतं बाळांनो. म्हणून यापुढे आजपासून तरी शिवमचा सत्कार केल्यानंतर तुम्ही अशी एक मनामध्ये जिद्द तयार करा की काय, आम्ही सुद्धा शिवमसारखेच चांगले मार्क पाडून चांगला कोर्स करून याच विद्यालयामध्ये आपला याच ठिकाणी सत्कार घेण्यासाठी आम्ही पात्र होऊ. अशी एक आजच मनामध्ये जिद्द तयार करा आणि त्या पद्धतीने आजच अभ्यासाला सुरुवात करा. एवढे बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.